सुरुवात करूया प्लीज. त्यात पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही 20 मिनिटांच्या एक्स्ट्रा जर इथे वेळ खर्च केला तर मात्र तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर मात्र एक्स्ट्रा तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आणि जसा तुम्ही पहिला चेंडू टाकणार नक्कीच या ठिकाणी या टाइम सुरू असेल आणि तो टाइमच आमच्या गुणलेखकाच्या अगदी समोर आहे. स्ट्राइक इनला आपण पाहू शकाल आसिफ. मापोली संघाच्या सर्व फलंदाजांना एक विनंती असेल, चेअर घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. सर्वांना विनंती करतो, चेअर घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे आणि त्या कक्षामध्ये अदरवाईज कुठलाही प्रेक्षक नसणार आहे याची आपण काळजी घ्या. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला षटक दीपू माली, पहिलाच फटका पाहू शकाल अगदी पॉईंटच्या डोक्यावरून स्लाइस केला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साइडला टर्न केला, पिकअप शॉट, चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. जबरदस्त सुरुवात पाहतोय. पहिला फटका जर आपण पाहिला तर अगदी ऑफ ड्राईव्ह पहिला आपण इनफिल्डच्या डोक्यावरून पडतो. जसा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला फलंदाज अरबाजला त्याच्यावरती मात्र या ठिकाणी पुलचा अंदाज पाहिला. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देतो या ठिकाणी दीपेश माली. पहिला डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपण पहिल्या संघाची धावसंख्या बिनगडीबाद 10 फलकावरती आपण पाहतो. या सुरुवात लाजवाब पाहायला मिळाली ती म्हणजे मापोली स्टार संघाची. जरूर नाणेफेकी त्यांनी गमावली. फलंदाजीसाठी मात्र त्यांना इन्व्हाइट केलं. मानकुली संघाने इथे मात्र पाहू शकाल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि हा फटका सुद्धा आपण जर पाहिला तर कुठेतरी इनफिल्डलाच मात्र या ठिकाणी बीट करण्याचा प्रयत्न तर कव्हर पॉईंटच्या दिशेने. परंतु सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटके तुम्हाला अगदी मेंडेटरी पॉवर प्लेची पाहायला मिळतील. राऊंड द विकेट मारा करतोय. ऑन साइडला टर्न केला, पाहू शकाल अगदी वायडिश मिडविला फिल्डर तैनात आहे. चांगली शतरक्षक तिथे मात्र आपण पाहिली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा पहा या गुलाबी थंडीमध्ये आणि या एवढ्या प्रकाश झोतामध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर पंचांची या स्पर्धेवरती अगदी घारीप्रमाणे नजर आहे. म्हणून तर झेपी पॅनल प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला पुन्हा मिडविकेटला. जबरदस्त वापसी आपण म्हणू शकतो दीपेश मालीच्या माध्यमातून, कारण पहिल्या 2 चेंडूवरती एक्झॅक्टली 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अगदी मापोली स्टार संघाची बिनगडीबाद 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. आपण जर वेळेचा विचार केला तर एक्झॅक्टली 3 षटकामध्ये या पूर्ण षटक कंप्लीट केलंय दीपू मालीनं. चांगला सामना या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही आपण जर संघ पाहिले तर एकाच तालुक्याला मात्र बिलॉंग करतायत, मानकुली आणि म्हापोली. आणि एक्झॅक्टली चांगल्या सामन्याची मात्र या ठिकाणी चांगल्या खेळाची प्रशंसा इथं मात्र नक्कीच केली जात आहे. आणि क्रीडा रसिक सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला भरपूर संख्येने पाहायला मिळतील, त्यात काही शंका नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यशपाल माली. दोन्ही ब्रदर्स प्रथम दीपू मालीने षटक हाताला 12 धावा त्याने खर्च केल्या. आता यशपालला आपण पाहू शकाल दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये तुम्ही 3 बाउंड्री ॲड्रेस पाहू शकाल. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आणि तदनंतर तुम्ही काऊ कॉर्नरला एक फिल्डर पाहू शकाल. अगदी आमच्या मुख्य
प्रवेशद्वारासमोर पावलांचा वापर केला, गती थोडीशी कमी केली, थोडंसं आपण पाहिलं तर फिंगर रोल केलं, पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली सुद्धा राहिला आणि फलंदाज अरबाज मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होतो. आसिफनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही, 7 चेंडूचा केला आतापर्यंत इथे संपन्न झाला आणि सर्वच चेंडू मात्र या ठिकाणी अरबाजने फेस केले. स्लॉग स्वीप जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका, अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केला आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडलिंग पाहिला आपल्याला, अगदी स्लॉग स्वीप घुटना टेक वर चौकार देख पाहू शकाल, पुन्हा दुसरा अँगल ना आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि या ठिकाणी पाहू शकाल यस फिंगर ऑफ कॉडव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज बाद झाला. पहिला धक्का लागला या ठिकाणी मापोली स्टार संघाला अरबाजच्या रूपानं आणि आमची सहकारी समालोचक मिस्टर राहुल भोईर यांचा सुद्धा शुभ आगमन झालेला आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पहिल्या विकेटचं पतन अगदी बॅटची कडा आणि यष्टांच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल कंप्लीट केला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण जर पाहिलं तर जरूर चेंडू मात्र हातातून निसटला होता, आपण रिप्ले मध्ये एक्झॅक्टली पाहू या ठिकाणी. यस एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपण पाहतोय, बॅटची कडा होती आणि तेच पंचाने मात्र पाहिलं आणि पहा त्या ठिकाणी एक चांगला निर्णय पंचाच्या वतीने पाहिला आपण. वेलकम राहुल भोईर, तुमचं तिसऱ्या रजनीमध्ये आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीने सरचे स्वागत करतोय. चेहऱ्यावरती अगदी ग्लो आहे, गोड स्माइल आहे. चला लगेचच नवीन फलंदाजाने एंट्री करायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. यानंतर मोठा गाव विरुद्ध जयदुर्गा सापार्डे आपण रेडी राहायचं आहे. आजच्या रणनीतीला हा दुसरा सामना असेल. सोळाला 1 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत महापोली स्टार संघाची आणि सर्वच धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी अरबाजच्या बॅटमधूनच पाहिल्या आपण. अरबाजनं बाद होण्यापूर्वी 9 चेंडूचा सामना केला आणि 9 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं 16 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. चांगली सुरुवात झाली होती अरबाजच्या वतीने, कारण पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर एकवेळेस पण मानकुळी संघाने कमबॅक केलंय, वापसी केली असं म्हणावं लागेल. क्रिकेटचा खेळच असा आहे की एखादा जर मोमेंट आपल्या बाजूने जर शिफ्ट झाला तर मात्र तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही संघाच्या विरोधात अगदी कमबॅक करू शकता आणि ती परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आता मात्र आपण पाहतोय, कारण वन डाऊनला जो आपण फलंदाज पाहतोय बाबू खान आलेला आहे, तो डावपुरे हाताचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फिल्डिंग मध्ये आपल्याला थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. बाबू खानसाठी लॉंग ऑन मिड विकेट ऑन साईडला आहे आणि अगदी वारिश लॉंग ऑफ एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुम्हाला एक डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळू शकेल. पहिली सफलता यशपाल मालीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. या चेंडूला गिरकी दिली, वेकन एरिया आहे आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, दन दन करत 4 धावांसाठी चौकार. खराब लेंथ होती पाहू शकाल, अगदी हाफ ट्रॅकर आणि ती लेंथ मात्र फलंदाज बाबू खाननं ओळखली आणि चांगली दिशा चेंडूला दाखवली. पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर लाभ उचलण्याचा प्रयत्न करतो आणि पहिल्याच चेंडूचा मात्र सामना करत असताना चौकाराने त्याने आपला डाबाला मात्र सुरुवात केली. इथे मात्र पहा पावलांचा जरूर वापर केला होता, परंतु लेंथ अगदी पुढे ठेवली. फलंदाजाचे अगदी हावभाव मात्र त्या ठिकाणी ओळखले गोलंदाज यशपाल मालीनं आणि चोख उत्तर दिलं. अगदी दुसरा डॉट चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 20. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. बागपूट पंच इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवला आहे. रेस सुरू आहे, 2 शत्रशक चेंडूचा पाठलाग करतायत आणि त्या रेस मध्ये अखेर चेंडूचा विजय होत असताना पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 4 रन्स.
रिप्ले मध्ये पहा मित्रांनो, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या चेंडूला मात्र अगदी स्लाइस केलं. अगोदर शपर होण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर पाहिलं तर बॅकफुटला आले. चेंडूला मात्र येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचा तोंड उघडत असताना परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू वेगाने चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार जोडला बाबू खान आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या धावगतीनं 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे दीपेश मालीने सुद्धा पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा खर्च केल्या होत्या 12 आणि यशपाल मालीने सुद्धा दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 12, परंतु एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. दुसरा स्पेलमध्ये पुन्हा आपण दीपेशला पाहतो. या सांघिक तिसरं षटक आहे आणि वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होते दीपू माळी. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण एन्जॉय करतोय. लक्षाबैल चषक 2025 ची ही तिसरी रात्र. पहिली रात्र आपण जर पाहिली तर जय झोटिंग देवरू संघाच्या नावावरती राहिली. दुसरी रात्र आपण जर पाहिली तर सोनोआई वडू नवघर संघाच्या नावावरती राहिली आणि आजची रात्र पाहूया कुठल्या संघाच्या नावावरती जाईल. चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात. डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त आपण लोवेस्ट टोटल वरती सामने पाहिले, परंतु सर्व सामने चित्त थरारक पाहायला मिळाले. फटका हवेत केला. आम्ही स्टार्टिंग आहे, झेल होईल का? 1700 चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या अवकाशा बाहेर झेल अगदी सेफ लँडिंग झालाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु दोन्ही फलंदाजाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी चित्ताची सप्लाय आणि हरणाचा वेग आपण पाहिला आणि एक्झॅक्टली 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर तुम्ही सिंगल डबलवरती भर टाकू शकता, स्कोर कडे हलवू ठेवू शकता आणि ते कार्य सध्या असिफ आणि बाबू करत असताना इथे मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु लेंथ तशा प्रकारची नव्हती आणि पाहू शकाल कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी. एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर सुरुवातीला दीपू माली इज अ बॅटर म्हणून कार्य करायचा, परंतु आता आपण जर त्याचा खेळ पाहिला तर एक चांगला अष्टबल खेळाडू बनून त्याने इम्प्रूव्ह केला आपल्या खेळामध्ये. सरळ बॅटे लॉफ केलाय. चेंडू चालला अगदी वाडिश लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत. संत गतीने फेकी होईल कारण 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या. चांगला खेळ सुरू आहे. रणनीमध्ये आपण जर पाहिले तर 5 षटकामध्ये किमान 45-50 जरी धाबा जरी ते उभारला एखाद्या संघाने तर मात्र चेसिंग करणं थोडंसं कठीणच असतो, परंतु या ठिकाणी पाहू किती धाबांचा लक्ष समोर ठेवतील मापोली स्टार संघाचे सर्व फलंदाज. परंतु 2 षटकांच्या तुलनेनुसार हा षटक जर आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळतोय, कारण आतापर्यंत 2 दुहेरी धाबा जरूर आल्या, परंतु 3 डॉट चेंडू सुद्धा आलेले आहेत. म्हणजे चांगली वापसी दीपूची आपण पाहिली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये जबरदस्त खेळ. ओव्हर पिच ऑन साइडला उचललाय आणि फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इट इज 6 खराब लेन तुझी पाहू शकाल. अगदी बॅटच्या रडारमध्ये डोळ्यांच्या समोर अगदी एकजुडवा फटका केला होता फलंदाज आसिफनं आणि पाहू शकला या ठिकाणी चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. अगदी टाटा बाय बाय करत निघून गेला. म्हणजे जी मेहनत दीपू मालीने पहिल्या 5 चेंडूंवरती केली त्या मेहनतीवरती कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती पाणी फेडण्याचं कार्य स्वतः गोलंदाजाने केलं. 2 विंडोज मध्ये तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी फलंदाजाचे हावभाव तिथे मात्र दाखवले जात आहेत आणि चेंडू कुठे लँडिंग झालाय ते सुद्धा मात्र दाखवलं गेलं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर परफेक्टली आपण धावसंख्याकडे पाहिलं तर 34 धाबा पाहायला मिळतात. 1 गडी बाद. नाणेफेकी जरूर 21 स्पर्ध मानकुली संघाने जिंकली. 1700 करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि आतापर्यंत फलंदाजाची चांगली कामगिरी आपण म्हणू शकतो. कारण अरबाजनं फ्लाइंग स्टार्ट दिली, सुरुवात चांगली केली, पायाभरणी त्याच्या माध्यमातून चांगली केली गेली आणि त्याचमुळे मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला मापोली स्टार संघ पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तकदीर माली. शॉर्ट रनअप, परंतु पहिला चेंडू मात्र पाहिला तर हलुवारपणाने मात्र त्या ठिकाणी हाताला गेला. चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला आणि या डॉट चेंडूने मात्र सुरुवात करतोय. 3 षटके जर आपण पाहिले, दुसरा, तिसरा, चौथा हे सर्व षटके या डॉट चेंडूच्या माध्यमातून हाताला गेले. इथे मात्र बाबू खान काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर भरपूर उजव्या स्टिकच्या बाहेर निघून गेला आणि त्याचमुळे पंचांनी मात्र त्या ठिकाणी दंडित केलं गेलं आणि वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव ही पहिली
स्कोर कार्ड मध्ये ऍड केली गेली 35. पुन्हा रिबसचा फटका, इथे कनेक्शन प्रॉपर नाहीये, चेंडू हवेत केलाय, दोन फिल्डर मध्ये टकराव झाला त्या ठिकाणी. कॉलिंग होणं फार गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी तशा प्रकारची घटना घडली नाही आणि पाहू शकाल या ठिकाणी रिप्ले मध्ये पहा हे दृश्य. जरूर त्या ठिकाणी झेल उडाला होता, परंतु पहा दोन्ही क्षेत्ररक्षकाने तो प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पाहू शकाल दोघांना मात्र दुखापत झालेली आहे. आहे नो प्रॉब्लेम, कारण हा ग्रामीणचा क्रिकेट आहे, जिद्दीचा क्रिकेट असतो आणि पाहू शकाल पुन्हा आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करू. थोडा वेळ जरूर खेळ थांबला गेला होता, कारण दोन खेळाडूंमध्ये थोडीशी टक्कर तिथे आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पुन्हा मात्र या ठिकाणी आपण खेळायला सुरुवात करतो. खेळ थांबण्यापूर्वी आपण स्कोर कार्ड जर पाहिला तर 37 धावा धाफलक्यावरती होते आणि या चौथ्या षटकातील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 लिगल चेंडू टाकले गेले, परंतु एक्झॅक्टली या चेंडूवरती पंच किती धावा पूर्ण केल्या? एकच धाव. येस, ओके. तर धाव फलकामध्ये थोडंसं करेक्शन आहे, 36 रन्स आहेत, 36 धावा आहेत. 36 ला एक अशी परिस्थिती आपण पाहतोय आणि पुन्हा तकदीर माली आता मात्र या ठिकाणी राऊंड द विकेट मारा करतोय. ओव्हरपिच चेंडू पाहू शकला या ठिकाणी ऑनसाइडला टर्न केला, मिडल विकेटला फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगली फेकी आपण पाहतो आणि जबरदस्त कलेक्शन विकेट किपर इशमाल मालीच्या वतीने आपण पाहत आहोत. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतो आणि एक्झॅक्टली मापोली स्टार संघाचा विचार आपण जर केला तर नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोर 50 आकडा जरूर असावा, ज्याप्रमाणे या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे. कारण अजूनही पण जर पाहिलं तर खूपच त्याचे लॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण एकच फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी बाद झाला अरबाजच्या रूपानं, परंतु आसिफ आणि बाबू खानचा विचार केला तर दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहतोय. परंतु पार्टनरशिप इथे मात्र तोडली जाईल की मात्र या ठिकाणी ही पार्टनरशिप अजूनही मात्र मोठी आपल्याला पाहायला मिळेल, याकडे आता सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावा लागल्या गेल्या, एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना स्टार महापोली संघ. तकदीचा विचार केला तर अगदी शॉर्ट रनअप आहे, परंतु पाहू शकाल त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन खूप आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले की तकदीरनं चांगला खेळ सादर केलेला आहे, परंतु या ठिकाणी दांडी गुल चांगली लेंथ होती, शपल होऊन घेण्याचा प्रयत्न बाबू खानने केला आणि सरळ चेंडू जाऊन इष्टावरती धडकलाय आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम महापोली संघाला.
भरपूर त्या ठिकाणी पाहिलं तर शफल झाले आणि काय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतो अगदी स्क्वेअर अँगलने सुद्धा मात्र त्या ठिकाणी रिप्ले दाखवला गेला आणि चांगली लेंथ होती अगदी एस्टांच्या रोखानं चेंडू हाताळला गेला आणि खराब शॉर्ट सिलेक्शन आपण म्हणू शकतो या ठिकाणी वारंवार बाबू खान मात्र अगदी स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचमुळे मात्र त्याच्याकडून खूप मोठी चुकी घडताना पाहायला मिळाली. बाद होण्यापूर्वी जरूर आपण जर पाहिले तर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले परंतु 6 चेंडूचा त्याने खेळ करत असताना फक्त आपल्या संघाला 9 धाबांचं योगदान दिलं. जसा बाबू खान इथे मात्र बाद झाला. नवीन फलंदाज सेहेब कुरेशी आता मात्र इनिट नंबर 4 लेफ्ट हँड बॅटर. जसा लेफ्टी बाद झाला इथे मात्र लेफ्टी फलंदाज बैदराच्या आतमध्ये एंटर होतोय आणि पहिला चेंडू हवेत केलाय. लॉंग ऑन आहे दीपू माले. चेंडू भरपूर वेळा हवेत. नो मिस्टेक. जबरदस्त जजमेंट आणि फलंदाज जेलबाच्या स्वरूपात बाद झालाय मिस्टर कुरेशी. ठिकाणी ऐकतोय परंतु या ठिकाणी पाहू शकाल हा रिप्ले पहा 2 विंडोज मध्ये भरपूर चेंडू हवेत आणि जरूर आकाशाला गवसती घालणारा हा झेल पाहायला आपल्याला. परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर चेंडूवरती अगदी या रात्रीमध्ये या रजनीमध्ये सुद्धा मात्र अगदी घारीप्रमाणे नजर दीपी मॉलीची आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळाली आणि तो झेल त्याने संपन्न केला. इथे मात्र एक्झॅक्टली डाबे स्टिक मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला परंतु चेंडू डाबा स्टिकच्या बाहेर निघून चाललाय वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 38 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात उमेर आलाय 5व्या क्रमांकावरती. खेळण्यासाठी फटका चांगला पाहायला मिळतोय आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. मात्र फटका स्लाइस केला आणि पाऊसका डीप कव्हर पॉइंटला कुठलाही फिल्डर नव्हता आणि चेंडू वेगानं जेवढ्या वेगानं बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगानं उमेरच्या बॅटमधून हा चौकार पाहिला आणि अखेर 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मापोली संघ पोहोचलाय 42 आकड्यावरती. मोठागाव विरुद्ध जयदुर्गा सापाडे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी या ठिकाणी होणार आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हरसाठी आता मात्र नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय मिस्टर हरेश पाटील. 5व्या ओव्हरसाठी मात्र त्याचा वापर केला जातोय. या संघनायकाने जरूर त्याच्यावरती विश्वास दाखवला तो सार्थ ठरवेल की पाहायचा आहे. पहिल्या चेंडू सरळ बॅटरी लॉप केला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर सरळ अगदी साईड स्क्रीनच्या जवळ येऊन चेंडू मात्र स्वतः संघनायक कलेक्शन करतोय. सौरभचं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या फिल्डिंगचा नजराना पेश करतोय. पण एकाच ऍक्शन मध्ये त्याने चेंडूला उचलला आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडू त्याने मात्र या ठिकाणी फेकलं आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी गोलंदाज हरीशनं सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. हरेश पाटील धावसंख्या 43. स्ट्राइक एंडला उमेरला पाहू शकाल. नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल आसिफ आहे जो सलामीला आलाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय परंतु उमेरचा आपण जर विचार केला तर पहिला चेंडू मात्र खेळत असताना त्याने चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. जरूर 50च्या पुढे या ठिकाणी मापोली संघ जाण्याच्या तयारीत आहे परंतु या ठिकाणी या चेंडूची लाईन पाहावी लागेल. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली अगदी खाली राहिला आणि त्या ठिकाणी पाहू शकाल काही एक्स्ट्रा धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत परंतु आसिफला स्ट्राईक हवी होती त्यामुळे त्यांनी दुहेरीचा प्रयत्न केला नाही. 1+1 एकूण 2 बोनसच्या धाबा इथे मात्र या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. त्यामुळे मापोली स्टार संघाला धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही आहे. धाबा येणं आता मात्र या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत जोडल्या जात आहेत मापोली संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 45 धाबा फलकावरती लागल्या गेल्या.
म्हणजे प्रत्येक फलंदाजा विचार केला तर मात्र अटॅकिंग क्रिकेट सर्वांच्या वतीने पाहिलं आपण. प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि इथे मात्र स्विंगिंग डिलिव्हरी अगदी आउट स्विंगर होता. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी मूव्ह झाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतो हरीश पाटीलच्या वतीने आणि असं वाटतं की त्याच्या भात्यामध्ये अनेक असे चेंडू आहेत की तो आता मात्र एक एक चेंडू आपल्या भात्यातून बाहेर काढतोय मापोली संघाच्या विरोधात. इथे खराब चेंडू होता हाफ ट्रेकर पण तो मिस टायमिंग फटका आहे. डीप मध्ये या पुन्हा दीपू माली मिस्टेक करणार नाही या सामन्यामध्ये दुसरा झेल पकडत असताना, परंतु या ठिकाणी फलंदाज आसिफचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धक्का क्रमांक 4 लागतो टीम स्टार मापोली संघाला. बॅकअप द हँड डिलिव्हरीचा मात्र तिथे वापर केला गेला. किती चतुराई गोलंदाजीमध्ये आपण पाहत आहोत आणि ती लेंथ एक्झॅक्टली आसिफला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे पारखता आली नाही. भरूर फटका त्याने मोठा केला परंतु एलिव्हेशन जुळलं नाहीये. चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये या झेलवाच्या स्वरूपात आसिफा फलंदाज बाद झाला. 10 चेंडूचा त्याने सामना केला आणि आपल्या संघाला 12 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज आकाश आलाय युनिट नंबर 6. पहिल्या चेंडूवरती जरूर हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकच धाव तिथे मात्र कम्प्लीट होईल कारण फेक लाजवाब झाली आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी 46 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. कंट्रोलफुल ही पहिली इनिंग पाहिली आपण कारण सुरुवात पाहिली तर मापोली संघाने मात्र जबरदस्त केली होती कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 24 धावा जोडल्या होत्या परंतु तदनंतर आपण तकदीर मालीचे षटक पाहिलं. तकदीर मालीने 2 सफलता प्राप्त केल्या. तिथून मात्र या ठिकाणी मानकुली संघाने सुद्धा मात्र जबरदस्त वापसी केली. बॅटची कडा जरूर पाहायला मिळाली परंतु पाहू शकाल थर्ड मॅनच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज प्रयत्न करतायत परंतु हरीश पाटीलनं सध्या तरी या ओव्हरमध्ये आपली पाटीलकी राखली आहे असं म्हणावं लागेल कारण स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतो की जास्तीत जास्त मोठे फटके येत असतात परंतु या ठिकाणी त्या फलंदाजीवरती पूर्णपणे लगाम लावण्याचं कार्य या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा बॅकअप द हँड डिलिव्हरी. फलंदाजाने कुठलाही फटका तिथे जनरेट केला नाही. त्याला असं वाटलं की एक्झॅक्टली हा चेंडू स्वेअर असेल परंतु लिगल चेंडू होता आणि अखेर पहिल्या डाबाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना मापोली संघाने 4 गडी गमावले. धाव फलकावरती 48 धावा लावल्या गेल्या आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य समोर असेल टीम एकविरा स्पोर्ट मानकुली संघासमोर. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही आपण आजच्या रजनीतील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. मोठागाव संघाचा संघनायक आणि जयदुर्गा सापाडे संघाचा संघनायक या आपण त्वरित नाणेफेकीसाठी आपण लगेचच नाणेफेकी इथे संपन्न करू आणि चला दोन्ही संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी या. जयदुर्गा सापाडे विपक्ष मोठागाव. सापाडे संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मोठागाव संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी विनंती करतोय मिस्टर लखन पाटील या आपण. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आजच्या रजनीतील हा दुसरा सामना असेल मित्रांनो. तुमच्या भेटीस येणार आहे जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्षा बैल चषक 2025 आपण या ठिकाणी हा क्रिकेटचा 16 अनुभव आणि पाहू शकाल या ठिकाणी आमचे मान्यवर लखन पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करीत आहोत. मी एक्झॅक्टली टॉस दाखवतो. एका बाजूला लक्षा बैल चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला आयोजक संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर मोठागाव संघ इथे कॉल देत आहे. लक्षा बैल चषकाची मागणी केलेली आहे परंतु जय झोटिंग अर्थात टॉस लागलेला आहे जयदुर्गा सापाडे संघाच्या बाजूने. आपण चर्चा करूया दोन्ही संघांच्या समवेत.
सापाडे गाव आणि या मैदानाचा जास्त काही अंतर नाहीये, परंतु मोठा गाव आणि सापाडे गावामध्ये खूप मोठं अंतर आहे. टॉस जिंकलेला आहे आणि या सीझनमध्ये मोठा गाव संघाच्या विरोधात तुम्ही कधी खेळलेले आहात का? नाही, या सीझनमध्ये तर आमची मॅच नाही झाली एक पण. मग कधी झालेली आहे का? हो, खूप वेळा झालेली आहे आमची मॅच. मग त्याच्यामध्ये वर्चस्व कोणत्या संघाचं राहिलेलं आहे? दोन्ही टीम आमच्या चांगला खेळतात आणि टफ फाईट मॅच होती आमची दोन टीमची. टॉस किती महत्वाचा होता? हा, नाईटची मॅच आहे, तो टॉस महत्त्वाचाच होता आणि तो आम्ही जिंकलाय म्हणजे आता आम्हाला थोडा जास्त चान्स असेल. काय करणार, बॅटिंग करणार की गोलंदाजी? फिल्डिंग करू आम्ही. आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? आणि जो संघ सापाडे संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय तोच संघ आहे की आम्हाला काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील? नाही, आज नवीन खेळाडू पाहायला मिळतील. जर 3-4 खेळाडू सोडले तर बाकी 7 प्लेयर तर नवीनच आहे आमच्या टीममध्ये. स्पर्धेबद्दल काही दोन शब्द? खूप चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळायला मजा येईल. तर आणखी तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मोठा गाव जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त कल्याण डोंबिवली परिसरामध्ये खेळतोय, परंतु जेव्हा तुम्ही भिवंडी परिसरामध्ये येता त्या खेळामध्ये आणि या खेळामध्ये काय अंतर आहे, काय सांगणार तुम्ही? अंतर तर काहीच नसतो. खेळ आहे, खेळ हा मैदानामध्ये दाखवायचा असतो. फक्त एवढंच झालं की आम्हाला आज लेट झालं, पण ऑर्गनाईज आम्हाला म्हणजे थोडे 2 शब्द चुकीचे बोलले, पण असं बोलायला नव्हतं पाहिजे होता. आम्ही आमच्या टायमावर येणार होतो, पण त्यांनी आम्हाला 4 वाजता सांगितलं म्हणून आम्हाला नाही जमलं, नाहीतर आम्ही आमच्या वेळेवर बरोबर येणार होतो. फक्त असं चुकीचं बोलायला नव्हतं पाहिजे त्यांनी. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला बॅटिंग करायची, तुम्ही टॉस जिंकला असतं तर तुमचं निर्णय काय असतं? फिल्डिंगच असते आमची. परंतु तुम्हाला बॅटिंग करते, तुम्हाला बी प्लॅन यूज करायचा आहे, तर 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60 रन करायचे. असा तुमच्याकडे कुठला बॅटर आहे की एक्झॅक्टली तो या सामन्यासाठी चांगला खेळ सादर करेल? ओम या अनिकेत मात्रे. आणि आपलं काय मत स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे, खेळायला मजा येईल आम्हाला. तर आणखी तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, न्यूज अशी आहे की आपण इथे नाणेफेकी संपन्न केलेली आहे. टॉस जिंकला जयदुर्गा सापाडे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया आपण मित्रांनो, पहिल्यांदा त्या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहात ते आता मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत कॉमबॉक्समध्ये. आमचे सहकारी समालोचक मिस्टर बाबूशा ओवर आणि त्याच्या सोबतीला असतील मिस्टर राहुल भोईर. थँक्यू सो मच. हेलो माइक चेक, हेलो। हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर आगाज दादा निश्चित रूप से यहाँ पर जानकारी थी। भागेश 4 कमेंटेटर है, निश्चित रूप से 2-2 के पैनल यहाँ पर बैठेंगे। राहुल भूर सर देखिए बड़े लंबे समय के बाद हमारे साथ मिलते हुए, बड़े अच्छे हमारे दोस्त हैं, काबिल दोस्त हैं, अच्छी आवाज़ है। बैल की सरियत में गए, थोड़ा हमने मिस की, लेकिन उन्हें हमेशा चर्चा करते हैं कि क्रिकेट में भी जोड़ते रहिए। और निश्चित रूप से उनकी आवाज़ भी हमें भिवंडी में मिल रही है लगातार से, लेकिन उतना वक्त नहीं दे पा रहे हैं। नको पहला जो था पहले जो था, हाँ यही रखिए ओके। मॉनिटर का यही रखिए, आगे जो आपको बढ़ाना है वो बढ़ाइए यहाँ पर। और पहली गेंद के ऊपर देखिए, यहाँ से कवर के ऊपर से खेला गया। यहाँ पर से राहुल सर जिक्र करेंगे इस बल्लेबाज के बारे में, क्योंकि तकदीर ने जिस तरह से भादवड़ नाइट में बल्लेबाजी किए थे, बॉयकर मैन बने थे। मैं हमेशा कहता हूँ, तोता उड़ा पंजाब जा पहुंचा, कश्मीर है, अच्छी गेंदबाजी कर लेते लेकिन करने नहीं देता तकदीर है। क्या लगता है ये टारगेट के लिए कितना कठीण तकदीर की बल्लेबाजी रहेगी? जरूर, तकदीरकडे एक चांगला अनुभव बाबूशा, आणि मागच्या बरूच बघतो आपण वर्षांपासून तो क्रिकेट खेळतोय आणि त्याचा क्लास तुम्हाला पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला। चांगला चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिलेली आहे, फ्लिकचा फटका डीप मध्ये, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते। 10 विकेटना एक सिंगल मिल। सुरुवात आपण बघतोय मापोली स्टारची चांगली झाली बाबूशा, त्याच्यानंतरचा कमबॅक आपण बघितला, चांगली बॉलिंग केली यशपाळ माईच्या माध्यमातून। ज्यांना बघतो आपण लास्ट ओव्हर खास करून बघतोय जी बॉलिंग केली लास्ट ओव्हर मध्ये, हरीश पाटीलनं विकेट टू विकेट बॉलिंग केली। रन एकूण बघतो आपण 3 आहेत स्कोर बोर्ड वरती। चला दोघा बेस्ट लाव। केपी किरण दादा आपला हार्दिक स्वागत आहे। आमचे अतुल पाटील पुढच्या मॅच मध्ये 2 टीम आहेत। बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा मांडला, बघतो आपण चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। 10 विकेटने एक सिंगलच मिल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती। तो चलिए राहुल सर बात करेंगे। हमारे सीनियर आकाश दादा ने बताया बाबूशाह शेरो शायरी बहुत होना चाहिए, नहीं होएगा निश्चित रूप से, क्योंकि कहते हैं ना, अगर रकम उतनी बड़ी लेते हो तो फिर काम भी उतनी बड़ी देना पड़ता है, चाहे मैदान के अंदर हो या बाहर हो। निश्चित रूप से यहाँ पर आकाश दादा आपका जो ख्वाहिश सपना है पूरी यहाँ पर से देवरंग प्रतियोगिता की बात करेंगे, निश्चित रूप से हम खुश करना चाहेंगे। अच्छी बात है, सब हमारे पसंदीदा कमेंटेटर आज जुड़े हैं यहाँ से। और ये चलिए यहाँ पर ऊंचाई ले लिया भाई, यहाँ पर लंबाई की कमी है, बड़ा विकेट देखिए यहाँ से। खास करके तकदीर के बारे में हमने जिक्र किया था भाई, तकदीर माली इनका विकेट गिर जाना, अब 49 का टारगेट कहीं ना कहीं राहुल सर लगेगा 55-60।
महत्वपूर्ण विकेट बाबूसाहेब आपल्याला पाहायला मिळते, कारण का तकदीरचं मैदानाच्या मध्ये थांबणं खूप गरजेचं आणि महत्वाचं होतं. आपला मापोली स्टार संघ देखील तेवढाच ताकदीचा बघतो आपण. वासिम खान एक अप्रतिम आणि दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे मापोली टीमचा. त्या अनुषंगाने ही मॅच आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत कदाचित पाहायला मिळेल. बघतो आपण जो टाइम आहे तो टाइम इकडे मी मॅच केलेला आहे. युवराज आमच्या सोबत ॲज अ स्कोरर जोडलेले आहेत. चांगली त्यांची स्कोर आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग पासूनच रन्स शिकून नाईट सेशन मध्ये आमच्या सोबत जॉईन असतील. राऊंड विकेटना फुल टॉस आहे. हा फटका हवेत मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डर. अजून एक विकेट इथनं मिळेल. या 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकविरा मानकोली संघाला मोठी कसरत मेहनत करावी लागेल. हा दुसरा धक्का लागत असताना मानकोलीला रन्स 4-4-2. क्योंकि सुबह थे डोंबिवली में और डोंबिवली की टीम देखिए यहाँ से मोटा गांव टीम धोनी वीरनाथ. चलिए दोनों टीम के कोई अतिथि मान्यवर आए तो उनसे गुजारिश करना चाहेंगे. पैकर ओनर टीम के देखिए बात करेंगे लेजेंड खिलाड़ी. तो आइए हमारे वीआईपी डाइस में तशरीफ रखिए. देखिए हमारे आयोजक देखिए बात करेंगे. आकाश दादा लीजिए, हरीश दादा पाटिल लीजिए, ललित दादा पाटिल लीजिए, बलवंत दादा दलवी लीजिए, जूनियर आकाश लीजिए. सभी का देखिए दिल साहब मन साहब. और मैच में देखिए यहाँ से वसीम खान देखिए क्या यहाँ पर क्या वसीम अकरम बन जाएंगे यहाँ पर जो नहीं गिन से विकेट. नहीं भाई यहाँ पर ऊंचाई ली है. मिड ऑफ अंदर है. लॉन्ग ऑफ खुला था भाई. इसलिए तो राहुल सर कहता हूं मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है. थोड़ा कम शॉर्ट टीम मीटिंग लीजिए भाई, क्योंकि देखिए रात 12-1 राहुल सर 1:30 बजे तक क्राउड रहते हैं. उसके बाद कौन आपका मैच देखेगा भाई? हमारा कौन कमेंट्री सुनेगा? भूत भूतनी. जरूर जरूर. काल देखील मॉर्निंगचे 4 वाजले आणि आज बघतो आपण आज देखील आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल बाबूसा. नहीं कल मैं इसलिए देखिए जूनियर डोंबिवली का मैच भी कैंसिल किया. नहीं भाई जमेगा. पता है यहाँ पर नाइट में कुछ भी हो सकता है. कई टीम देर लगाते हैं और ज्यादातर देखिए जब बड़ी टीम आती है ना ए या बी लॉट्स की तो दिक्कत होता है कहीं ना कहीं. यहाँ से बहुत सारा देखिए राहुल सर है. कल भी आप शायद आपका भी अब बैल का रेस सरियत देखिए बड़ा देखिए कहाँ पे है पनवेल. चलिए हमारे इलाके में आ रहे कोई बात है नहीं, क्योंकि मुझसे ज़्यादा आप वाकिफ हो. पूरे रेस में देखिए आपका कई सारा वीडियो क्लिप हम देखते हैं. अच्छे आपने काम किए हैं. उसके साथ कमेंट्री देखिए. ये तो मैं पहले से भी आपको बताया हूँ कि ये भी पकड़ कर रखिए. और इस वक्त देखिए बैल की सरियत में बहुत बढ़िया टीम का स्कोर देखिए 8 रन बनाए और पहला ओवर का खेल समाप्त है. राहुल सर क्या लगता है आपको? 49 यहाँ पर चौका लगा. क्या मैच बनेगा? अब दीपू माली भी देखिए बैटर एक अच्छे. यशपाल माली भी एक लेजेंड है. जरूर या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला आहे. तकदीर मालीच्या बॅट मधून विस्फोटक फटका आहे. माफ करा यशपाल माली मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून दमदार शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आला सिक्सर. राहुल सर सही बात है बताया. यहाँ पर यशपाल माली देखिए एक लेजेंड खिलाड़ी है. कहते ना कि आशिक बनता है इश्क से और एक लेजेंड बनता है रिस्क से. और इनकी भी बल्लेबाजी इस साल जो मैंने भादवर नाइट की बताई हार लग रही. फाइनल मैच थोड़ा सा छोटी सी गलती से बाहर हो गई. शायद हल्की में ले लेते. मैच को एकदम करीब आया था. और ये सेकेंड इनिंग में देखिए बल्लेबाजी करना चाहते हैं, संघर्ष करना चाहते हैं. लेकिन वसीम खान ने एक ब्रेक थ्रो 2 दिलाने के साथ साथ देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे यहाँ पर. लेकिन बड़ी खिलाड़ी की पहचान भी ये होती है कि एक छक्का आया उसके बाद सिंगल को देखिए डबल में कन्वर्ट. नजदीकी मामला बन सकता है. यहाँ से अंपायर देखते हैं यहाँ से सहमत नहीं है. शायद करीब आ गई. शायद यहाँ से बच गई बाल बाल राहुल सर. अगर यहाँ विकेट जाता तो और दिक्कत बन सकता था. डीजे विशाल देखिए बहुत बढ़िया आपका
यही सेटिंग आप रखिए, आज नहीं कल अंतिम समय तक रखिए. जरूर चांगलीच आपल्याला बघतो आपण साऊंड सिस्टम देखील आहे. इकडनं बघतो आपण बॉलरनं जास्त घाई केली बाबूशा, जरूर फलंदाज बाद होऊ शकला. असा मध्ये चेंडू हातामध्ये नसल्या कारणानं बेल जरूर बघतो आपण खाली पडला जरूर. मग त्याचं कारण नॉट आउटचं कारण एकच आहे की हातामध्ये चेंडू नव्हता. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 16 धावा. नहीं बहुत बढ़िया, देखिए यहाँ से 16 पर तो, लेकिन आकाश देखिए यहाँ पर गेंदबाजी करते हुए आकाश परिहार देखिए बात करेंगे यहाँ से, और हल्के हाथों से खेलते हुए सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ पर, और एक ही हाथों में देखिए कितना बढ़िया. टीम के कप्तान है मुझे लगता है शायद आसिफ है, हाँ आसिफ है. देखिए यहाँ पर एफर्ट से बता रहा है भाई, उच्च कोटि का खिलाड़ी है. और राहुल सर कहते हैं ना, वर्ल्ड से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. यशपाल माली देखिए वही काम कर रहे हैं. जहाँ देखिए मान को ले जाओ तो आप वाकिफ हो बड़ी तरह से, इनके नाम से एक स्टैंड भी देखिए बनाया गया है. और क्या बढ़िया देखिए, ताकत एकदम इनके पास कमी नहीं है, यहाँ बुद्धि का इस्तेमाल किया. और ये अच्छी सोच है, हिसाब से मैच को आगे लेकर जाना चाहते हैं. 17 पर 2. जरूर लेजंड आहेत आणि त्याचा अनुभव भरपूर आपल्याकडे आहे. त्या अनुषंगाने ह्या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. महत्त्वपूर्ण 2 विकेट्स गेलेल्या आहेत. त्या अनुषंगानं जरूर चांगली बॅटिंग 11 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. यावेळेस बघतो आपण चांगला हा चेंडू खोदून काढला अक्षरशः. 10 विकेटनं बघतो आपण एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 18 वरती. या मॅच मध्ये 49 टार्गेट आहे. आजची तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळेल. आज सकाळचं क्रिकेट कंप्लीट झालेलं आहे. खास करून सन्मान्य श्यामशेठ डोलवी यांचा मोठा इव्हेंट मग आपण एन्जॉय करतोय. दर्जेदार आणि चांगली अशी क्रिकेट टुर्नामेंट. आतापर्यंत चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे, खास करून यशपाल माईची. फुल करण्याचा प्रयत्न, मिसामिंग शॉट. तिकडे फिल्डर जरूर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. चांगला प्रयत्न होता. एवढं इझी नाहीये बाबू. तिकडे बघतो आपण जज करणं आणि मागून तो धावून गेला होता, ज्याला पाटमोर आपण म्हणू शकतो. एवढं इझी नाहीये, चांगला प्रयत्न होता. नहीं बिल्कुल कोशिश था कैच लेना चाहिए थे. यशपाल माली का कैच छोड़ा, फिर मापुली टीम को देखिए मूंगफली खाकर जाना पड़ेगा अगर ऐसा कैच छोड़ते हैं. तो मैं किसी भी टीम के लिए कहता हूँ कैच सबसे बहुत बड़ा अहम रहता है मैच का. फील्डिंग डिपार्टमेंट, हम अक्सर कहते हैं कि बैटिंग अच्छी हो तो मैच जीत जाएंगे और बॉलिंग अच्छी हो तो मैच जीत जाएंगे, लेकिन सबसे जो टर्निंग पॉइंट रहता है ना, वो फील्डिंग रहता है भाई. एक कैच छोड़ते हैं तो वो खिलाड़ी मैच पलटता है. एक कैच से मैच जीतते हो भाई. तभी तो देखिए 2007 वर्ल्ड कप देखिए, अभी अभी जो हमने T20 2024 में जीता, सूर्या का कैच. अगर वो कैच ना होता तो फिर क्या वो वर्ल्ड कप हमारे हाथों में होता. अब यशपाल माली को देखिए यहाँ पर जीवनदान मिला है. देखते हैं यहाँ पर कितनी खतरनाक साबित होंगे. ये चलिए टाइप किया यहाँ पर, मिड विकेट तैनात है यहाँ पर. और कितनी बॉटम एंड मजबूत देखिए, क्या तेजी से गेंद निकल रहा था. राहुल सर लग नहीं रहा था कि टेनिस गेंद, ऐसा लगा कि सचिन लेदर गेंद को भगा रहे थे क्या विकेट पर. जरूर त्याच्या मागचं कारण भरपूर चांगला अनुभव आहे यशपाल माई यांच्याकडे. त्यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. 29 षटके बघतो आपण संपलेले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस 49 टार्गेट आहे. रन सिकून बघतो आपण झालेला 22 धावा. अजून बघतो आपण 18 चेंडू शिल्लक आहे. 27 धावेची गरज आहे. मॅच क्लोज जाईल बाबूशा. आम्ही मागचे 2 रात्री या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करतोय. जरूर जेव्हा जेव्हा लो स्कोरच्या किंवा 45 40 डबल 33 धावा किंवा असतील, किंवा कालच्या देखील ज्या मॅचेस आपण बघितल्या, या मॅच मध्ये देखील आपल्याला मजा पाहायला मिळेल. क्या बात है. राहुल सर पिछले 2 रात से जुड़े हैं. 27 हमारे भागीश सर भी नहीं. भागीश सर देखिए कहते ना, जान लगा दो कमाने में, क्योंकि पैसा बहुत है जरूरी इस जमाने में. जिसके पास पैसा है पैसा ही बोलता है. हर ख्वाहिश देखिए, ऐसा नहीं पैसा आजकल देखिए फैमिली का, बच्चे लीजिए, आपकी तो शादी नहीं हुई है, हमारी शादी भी हुई है, हर फरमाइश पूरा करना पड़ता है, तभी इतना मेहनत करना पड़ता है. इसलिए कहता हूँ जान लगा दो कमाने में, क्योंकि पैसा बहुत जरूरी है इस जमाने में. तो उसी तरह से जान लगा दो यहाँ पर रन बचाने में या बनाने में. अगर मैच जीतना है राहुल सर, मजा आएगा. रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है, और देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है. दोनों टीम भी बड़ी जिद्दी है भाई, क्योंकि माफोली कहा जाए तो भिवंडी के आगे देखिए दोंडा उडोली माफोली, और एक दूसरे से अच्छे से जानते हैं, पहचानते हैं. आने वाला देखिए दबंग दीपू, अभी उनकी बल्लेबाजी बाकी है, जिन्होंने भिवंडी में पहली मेरी राहुल सर. मैं हर टूर्नामेंट में कहता हूं, जैसे डोंबोली में मिस्यू रिची मात्रे, भिवंडी में यहाँ पर बात करेंगे, बहुत बड़ा भूमिका रहा यहाँ से हमारे दीपू दादा माली. लेकिन अब देखते हैं यहाँ से तीसरा ओवर में गेंदबाज अरहम पटेल देखिए बात करेंगे. पिछले साल डोंडा उडली में भी इनकी नाइट में रायगढ़ पर भी माफोली टीम खेलते हैं आकर. बड़े अच्छी टीम है, जिद्दी टीम है, बाहर जाकर खेलना पसंद करते हैं. और स्ट्राइक पर देखिए बैटर की बात करेंगे प्रीत केनी देखिए बात करेंगे यहाँ से. प्रीत केनी देखिए यहाँ से, अरे ये चलिए उछाल दिया है हवा में, कीने फील्डर से क्या कैच लिया यहाँ पर. ओ कमाल का कैच,
वाडा कैच, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। और फील्डर कौन थे भाई? आकाश। राहुल सर क्या कहना चाहोगे? कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तो तेरी अमानत है। देख सकते हो डगआउट से तालियां बजी मानकोली टीम का। देखिए खिलाड़ी ने इस कैच को दाग दिए। सुपर्ब कॅच आपल्याला पाहायला मिळाली. एवढं इझी नसतं तिकडे वेगानं धावून जाणं, कारण का फिल्डर पूर्ण डीप मध्ये बघतो आपण मिडवे गेट मध्ये होता, तो लॉंग ऑन ला पोहोचला आणि तेवढाच वेगवान फटका देखील होता ब्रीजचा. मग फायनली ती विकेट मिळते. या मॅच मध्ये आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल बाबूसाहेब. पहिलीच मॅच आजच्या रात्रीतील दर्जेदार रंगतदार होईल यामध्ये शंका अजिबात नाही. नहीं सही बताया, यहाँ पर एक रंग भरेगा ये मुकाबला। देखिए 22 पर 3 है, लेकिन अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे तो यहाँ से 17 गेंद 27 की जरूरत है। 17 चेंडू 27 धावाची गरज आहे। मैच एकदम से रोमांचक स्थितीवर आहे। नवीन फलंदाज सौरभ माली, यानी यहाँ पर दीपू माली का अभी भी देखिए वाइट करना पड़ रहा है। नहीं अच्छी सोच है, क्योंकि जब युवा आपके अच्छे काम कर रहे हैं उन्हें मौका दिया जाए, और उनके पास देखिए अनुभव है, बेस्ट फिनिशर वो रूप अपनाना चाहते हैं। जो नीचे फिनिशर का रोल रहता है ना राहुल सर, वो सबसे बहुत बड़ा रोल रहता है। आप भी बैल की रेस में देखते होगे जब 5-10 रेस भागते हैं कि साथ में जो आखिर में जो फिनिश होता है ना, वो बहुत बड़ा रहता है। जो मुझे लगता है 10-15 कदम का जो दूरी रहती है लाइन से, वहाँ कितनी बड़ी ओवरटेक होती है। जरूर जरूर मेहनत तिकडे देखील तेवढीच आणि इकडे देखील तेवढीच मेहनत आहे दोन्ही विभागात. मुझे लगता है वहाँ पर ड्राइवर भी कुछ कहीं ना कहीं वहाँ पर थोड़ा सा जैसे एक्सीडेंट पर गियर बदलते हैं, वहाँ बदलते हैं, अचानक करीब आकर झटका देते हैं। आप बताओगे बेहतर वाकिफ हो। अरे ये चलिए भाई, लेन थोड़ा सा छोटा था यहाँ से, लेकिन स्क्वायर लेग तैनात था यहाँ से, और एक सिंगल आता हुआ। सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें क्या बनेगी। राहुल सर कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुरु 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 टुकुरु। जरूर जरूर या सगळ्या तुम्हाला गोष्टी आणि शेर शायरी ऐकायलाच मिळेल. बाबूचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आजची रात्र धमाल आहे. फक्त आमच्यासोबत तुम्ही जॉईन राहा. रन सिकून बघतो आपण 24-24 धावा. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच बॅलन्स आहे. जरूर एक चांगली मजा मॅच मध्ये पाहायला मिळेल. राहुल सर कल यहाँ क्राउड देखना और कल ऑनलाइन भी देखना। आज थोड़ी ग्रामीण का धमाका फाइनल डे है, सबकी नजरें निगाहें वहाँ हैं, लेकिन कल देखिए यहाँ की जो माहौल बनेगी ना, जिसे कहते हैं ना कयामत से पहले कयामत का नजारा। जरूर आणि उद्या खास करून नामवंत बैल या मैदानात मध्ये याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना पाहण्यासाठी गर्दी आणि गर्दीच. ओदे विकेटना आकोटाबाचा ऑन साइडला पूल गेला, डीप मध्ये प्रोटेक्शन आपण बघतोय. तिकडे थोडीशी जरूर बघतो आपण वेळ घेतला फिल्डर ना, कारण का चेंडूने दिशा थोडीशी बदलली वेगानं. लगेच चेंडू कव्हर केला, एक सिंगलला जावेत न मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड 25 वरती आपण इक्वेशन बघितलं. अजूनही चेंडू शिल्लक येणार आहे. जर विचार केला त्या मॅच मध्ये मोठा संघर्ष करण्याकरिता एक चांगलं क्रिकेट. 14 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावेची अजूनही गरज आहे. चांगला सामना, पहिलीच मॅच चांगली रंगते. वेगवान चेंडू, अंपायर्स इकडे लाईन जरूर बघतील. लाईन आहे खराब. चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर येत असताना व्हाईट बॉल. नहीं छोटी छोटी गलती हो रही है भाई। यहाँ पर टीम का स्कोर देखिए 26 तक पहुंचे हैं। राहुल सर आपको पता रहेगा, जो मुंबई में छोटा हादसा नहीं था, बहुत बड़ा हुआ। एक छोटा सा बूंद जब बड़ी सी जहाज को डुबा सकती है, फिर एक छोटी सी गलती आपको मैच से बाहर भी निकाल सकती है। जिस टाइटैनिक जहाज को भी गुमान था पहला यात्रा में, वो भी डूब गया था भाई। कुछ कहा नहीं जा सकता। इस्माइल माली देखिए अभी भी मैदान पर है। ओ ये चलिए ताकत का इस्तेमाल करना चाहते थे, बहुत बढ़िया। देखिए लेन गेंद था यहाँ से, और देखिए अगर सीमेंट के विकेट में आप गेंदबाजी कर रहे हो ना, तो लगातार आपको गेंद आगे रखना पड़ता है। राहुल सर आप लेन से फुल लेन भी कर सकते हो, लेकिन हल्की सी शॉर्ट आउट लेन हुआ ना, फिर बड़ी आसानी से देखिए बैटर के लिए मौका मिल जाता है। अपनी बॉडी जिस तरह से कंट्रोल लेके मिड विकेट या लॉन्ग ऑन के ऊपर या सीधा भी मार सकते हैं कवर के ऊपर से। जरूर मतलब मापोली स्टार संघ तेवढी तो देखील तेवढा जिद्दी आणि ताकदीचा संघ आहे. जरूर त्यांचे प्रयत्न चांगले सुरू आहेत. टॉपेज आहे, झेलची संधी, तिकडे झेल देखील पकडलाय. परतावा लागेल इकडनं बघतो आपण. फलंदाज यशपाल माईल देखील मैदानाच्या बाहेर. तिसरा मोठा धक्का लागत असताना जरूर संघर्ष सुरू होता या मॅच मध्ये रन्स करण्यासाठी. मध्ये तेवढीच चांगली बॉलिंग आपण बघतो या षटकामध्ये देखील करत असताना बॉलर आरम पटेल. विकेटचं बदन खेळाडू बाद.
चलिए 26 आखिरी 3 मिनट के अंदर देखिए आपको ये ओवर कंप्लीट करना है, ध्यान रखना होगा। और समय बहुत अहमियत है, 12 गेंद 23 की जरूरत है देखिए यहाँ से। और दीपू माली देखिए इसलिए अंतिम 12 गेंद के लिए इंतजार किए थे वेट, लेकिन देखते हैं उनके लिए कितना यहाँ पर ये वेट घातक साबित होती है। या मापोली टीम है जिस तरह से देखिए बात करेंगे आई एक पेरा मानकुली टीम और उस टीम के सामने देखिए बात करेंगे मापोली स्टार है, और जहां पर 12 गेंद 23 की जरूरत है। और फुल टच बनाकर खेला है फील्डर से वहां पर क्या कैच लेंगे, नहीं भाई उनसे बहुत दूर है, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। मुझे लगता है अंपायर बिमर चेक करना चाहते हैं, ये इशारा आया लेकिन बाउंड्री है क्या, वहां छक्का है क्या, वो भी चेक करना चाहते हैं। नहीं वहां देखिए 6 है, सिर्फ विमर चेक करना चाहते हैं भाई। बहुत बढ़िया देखिए महेंद्र सर, राम पाटोड़ी सर देखिए सेंट्रल प्रीमियर लीग है एचपीएल देखिए शाहपुर का एक बहुत बड़ा प्रीमियर लीग कंप्लीट हुआ, बहुत मजा आया। 2-3 हम वहाँ जुड़े थे, राहुल सर है और महेंद्र सर देखिए उमेश केनी सर है। आजकल इनके मैदान के अंदर जितनी नजरें हैं अब बाबू शाह के ऊपर भी उतनी बड़ी नजरें उनकी है। नहीं हमारी भी नजरें कभी कभी भटक जाती है महेंद्र सर। तो चलिए फिर डिलीवरी है, गेंदबाज सेफ है लेकिन 6 11 गेंद 17 की जरूरत है भाई। एक छक्के ने कांटा बदला है, थोड़ा सा गियर बदला है राहुल सर है, क्योंकि अभी भी देखिए बात करेंगे समीकरण की ना 11 गेंद 17 की जरूरत है। और ये ओवर देखते हैं कितना अहम रहेगा यहाँ से। बैटर की बात करेंगे तो यहाँ से सौरभ माली देखिए यहाँ पर क्या कर रहे हैं गेंदबाज, गेंद हाथ में रहेगी भाई, यहाँ पर रिलीज नहीं हुआ, यहाँ पर दबाव है। यहाँ पर कहते ना छोटा नोट और छोटा कद हमेशा मुश्किल में काम आता है, लेकिन बैटर भी देखिए जिनका छोटा हाइट है और गेंदबाज भी देखिए, लेकिन उन्होंने फाइट दे दिया है भाई। सचिन रमेश तेंदुलकर कम उम्र में कम हाइट में देखिए 34,000 से ज्यादा रन बनाए थे। सन्मान एकनाथजी केने यांचे रमेश भाऊ यांचं देखील आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत। चांगला चेंडू सिक्सरच्या नंतर बघतो आपण कमबॅक बाबूचा। या मॅच मध्ये जरूर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न मापोली स्टारचा। 2 चांगले फिनिशर आहे, दीपू माळी देखील तेवढाच चांगला एक फिनिशर दुसऱ्या बाजूने बघतो आपण। सौरभ माळी देखील एक चांगला खेळाडू आहे, त्या अनुषंगाने हा सामना कुठपर्यंत जाईल किंवा हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत किंवा शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर असेल। मग या 2 विकेट महत्त्वाच्या असतील या मॅच मध्ये। नहीं सही पता है, यहाँ पर अहमियत रहता है 10 गेंद 17 की जरूरत है भाई, 10 गेंद 17 की जरूरत है। मैच अभी भी देखिए बहुत और नीचे गेंद रहता हुआ हरकत करती हुई यहाँ पर ये देखिए सीमेंट का विकेट है, नखरा करेगा हरकत करेगा ट्यू फैक्टर जैसे गिरेगा। यहाँ पर देखिए 22 रन आता हुआ स्कीट करके गेंद देखिए तेजी से निकलेगा राहुल सर, बहुत मुश्किल आएगी यहाँ पर, लेकिन तवांग दीपो देखते हैं अब इनके ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी मैच को, क्योंकि तकदीर माली के आउट हो जाने से मुश्किल यही बनता है, मैच आखिरी समय तक चला जाता है। अगर अब तक तकदीर माली रहते जितने टच में थे वो वक्त की बात होती है। चलिए यहाँ पर घड़ी देखिए किसी का गुम हुआ था शायद कमेंट्री बॉक्स पर जमा है, ये बने क्या, चलिए रहने दीजिए, जिस शख्स का होगा अगर ले जाएंगे बॉल। और ये चलिए भाई जगह से खड़े खड़े देखिए यहाँ पर हेलीकॉप्टर खेलने का मन था राहुल सर, ऐसा लग रहा था गेंद पाले पर नहीं आया न। वसीम खानच्या अगेन्स्ट खेळणं बाबूसा एवढं इझी जाणार नाही, त्यानं पहिले षटक टाकले, त्यानं 8 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या होत्या। त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं एवढं इझी काम नाही या मॅच मध्ये। स्ट्रायकर बॉलर आहे, विकेट टू विकेट बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे वसीम खान। 8 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावेची गरज आहे। मॅच आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत जरूर रंगतदार पाहायला मिळेल। आजचा हा पहिला सामना राऊंड विकेट न कोण बनून खेळण्याचा प्रयत्न, बॉलिंग शिपचा प्रयत्न जरूर केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही। मी मगाशीच बोलले की वसीम खानच्या अगेन्स्ट असे का फटके खेळणं इझी जाणार नाहीये। नहीं राहुल सर देखिए एक एक डॉट गेंद का आपको अहमियत कीमत चुकाना पड़ेगा। कहते ना खाने में अगर कोई आपको जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का इलाज नहीं है, इसकी इलाज एक ही है। और शायद मुझे लगता है इस ओवर के बाद थोड़ी सी जो टाइम की बात करेंगे, समय के मामले में मापोली टीम बहुत आगे निकल गई। ये चलिए बड़ा हिट है, 1K47 समय आपको कम दिया जाएगा, समय बहुत लेट हम चल रहे हैं मैच में। एक फील्डर मापोली टीम आपको अंदर लेना होगा, आपने जहां से कितनी मिनट ज्यादा लिए हैं, 1 मिनट खाली मुझे 21 मिनट लिया है उन्होंने। 1 मिनट एडजस्ट होएगा क्या?
चलिए यहाँ पर नहीं, फील्डर आपको वहीं रखना पड़ेगा जहाँ 30 सेकंड 1 मिनट अगर ज़्यादा रहा तो आपको वहाँ भरपाई दिया जाएगा। अगर उससे कहीं ज़्यादा आपने समय लिया 1 मिनट, देखिए आपको एडजस्टमेंट, कभी गेंद दूर जाता है, बाहर जाता है, इसलिए मापोली आपके खिलाड़ी जो हैं वो सेम रहेंगे। 1 मिनट आपने ज़्यादा लिए उसके कारण है गेंद दूर जाता है, लेकिन कहीं ज़्यादा समय लिए तो आयोजन करता हूँ बता रहे हैं। देखिए पर्दे पर बात करेंगे, वहाँ मत बैठिए भाई, वहाँ भी चाहेंगे अब कल जैसे फाइनल मैच खत्म हो जाएगा ना, पूरी पर्दे के में बैठिए भाई, कोई पाबंदी नहीं रहेगी। एक अच्छा क्रिकेट देखने को मिला। राहुल सर हम बात कर रहे थे खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन यहाँ पर डॉट गेंद का कोई इलाज नहीं था। अंतिम गेंद के बाद 6 रनों के साथ साथ फिर ऐसा खुला रख सकते हैं मापोली टीम, कोई पाबंदी नहीं। यहाँ पर समय देखा गया जहाँ पर आपको 30 सेकेंड 1 मिनट माफी रहेगी, लेकिन उससे ज़्यादा आगे गए फिर एक फील्डर से लेना पड़ेगा। राहुल सर लगता है ये छक्के ने मैच बदला है यहाँ पर। जरूर या मॅच मध्ये बघतो आपण या सिक्सरनं पुन्हा एकदा या मॅचचं जो इक्वेशन होतं सोपं केलेलं एकविरा मानकोली संघासाठी। आता चेंडू शिल्लक आहे 6 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे। इकडनं अजूनही मॅच ऑन आपण म्हणू शकतो, एखादी विकेट ह्या दोघांचं मैदानात थांबणं मानकोली संघासाठी ऑल इज वेल आहे। म्हणजे दोघांमधून एखादी जरी विकेट घेतली गेली तर कदाचित मॅच आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत बाबूसा पाहायला मिळेल। महत्त्वपूर्ण षटक घेऊन तयार बाबू। पहिलाच बॉल वेगवान, अपील देखील पाहायला मिळाली, स्ट्रॉंग अपील आहे। अंपायर मात्र सहमत, तिकडे बघतो आपण नाहीयेत, लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय। चेंडू बघतो आपण आता शेवट शिल्लक आहेत 5 येणारा 5 बॉलमध्ये विजयाकरिता अजूनही 8 डावीची गरज आहे। बाबू काय सांगाल या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल मापोली स्टारला तर एक्झॅक्ट इकडे काय करायला पाहिजे? नहीं शायद मुझे बाबू शाह को कहने की कोई ज़्यादा जरूरत नहीं है, जो बाबू ने गेंद डाली बता दिया कि एक अच्छा स्पेल, शायद एक अच्छा मैच दिखेगा, क्योंकि जिस तरह से दीपू माली को लेग बाई से रन आना इसका मतलब राहुल सर है कि अच्छी गेंदबाजी। तो लेकिन अभी जब बैटर चेंज होता है ना, फिर आपका माइंडसेट कहीं ना कहीं चेंज होता है कि इसके सामने क्या लाइन क्या लेन रखना चाहेंगे। मुझे नहीं लगता है यहाँ पर बाबू कुछ ज़्यादा बदलाव करना को चाहेंगे, लेकिन जिस तरह से पिछली गेंद में उन्होंने छक्के दागे थे जहाँ पर चौथे ओवर के अंतिम गेंद पर, तो वो बहुत कुछ। ये देखिए सेम गेंद हमें देखने को मिला, लेकिन खोद कर निकालना चाहते थे। अगर 6 का 6 गेंद ऐसा गिर गया तो मैं कहूँगा कठिन हो जाएगा। लेकिन राहुल सर मैं कभी भी कहता हूँ आप बुमराह के हाथ में टेनिस गेंद दीजिए, और जो गेंद उनके पास लेदर सीजन गेंद है वो 6 का 6 डालने जगह में आसान है, लेकिन ये टेनिस गेंद 6 का 6 गेंद जड़ में डालना उतना आसान नहीं है। कभी गेंद फुल लेन भी हो सकता है। जरूर, आणि दीपू त्यासाठी जाणलं जातं जर थोडीशी तरी मिस्टेक झाली, चेंडूची लेंथ जी आहे ती कुठे जर मागे पुढे केली तर जरूर आपण बघतो इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल। आता 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयाकरिता। 7 की जरूरत है, 4 गेंद 7 है। अरे चलिए इस बार थोड़ा फुल लेंथ था, लेकिन उतना भी देखिए ऊपर नहीं था जहाँ से ओ ये चलिए खराब फील्डिंग बचाया गया। यहाँ पर 1 रन आता हुआ 1+1 2 रन। भाई कितना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहाने पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। और राहुल सर देखिए 3 गेंद 5 की जरूरत है। और दीपू के अगर रेडर में आ गए, इनके पास जो ताकत है और जो एलिवेशन वो देते हैं शायद बाउंड्री लाइन पहुंचा देंगे। लेकिन जिस लाइन लेन से यहाँ पर बाबू गेंदबाजी कर रहे हैं ना, शायद मुझे लग रहा है कठिन बनाएंगे वो। जरूर जरूर त्याचे प्रयत्न बाबूच्या शेवटपर्यंत हा सामना घेऊन जायचे। दीपूच्या अगेन्स्ट आतापर्यंत तरी चांगली बॉलिंग आणि चांगला आक्रमण त्याने केलेला आहे। बाबू पुन्हा फुल टॉस ऑन साइड लांडायचा फटका डीप मध्ये बघतो आपण, प्रोटेक्शन आहे तिकडे बघतो आपण, पुन्हा थोडीशी करा फिल्डिंग, चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून मिळतील। याच गोष्टी आपण बघतोय जेव्हा जेव्हा मिस्टेक केलेले तेव्हा तेव्हा बघतो आपण सिंगल ची जी डाव आहे तिकडे मात्र डबल लगेच घेतलेली आहे। आणि या मॅच मध्ये बघतो आपण एक चांगला सामना, 2 चेंडू शिल्लक आहे, 3 ची गरज। आपण बाबूचा सुरुवातीला सांगितलं की ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, आता कदाचित बाबूने इकडनं अजून एक चांगला चेंडू हाताळला तर आपला मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल। बहुत बढ़िया, देखिए 2 गेंद 3 की जरूरत है। राहुल सर अब लग रहा है जो ठंडी लग रही थी ना, शाम के समय पहुंचे थे, अब एक स्वेटर 1 क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है मुकाबला, क्योंकि 2 गेंद अब 3 की जरूरत है। और ये गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा भाई, क्योंकि ये गेंद चाहे गेंदबाज को पेसर बनाएगी या बल्लेबाज को बनाएगी। मान लीजिए विकेट निकला या डॉट गेंद निकला, फिर दबाव बैटर की तरफ, अगर यहां से आ गया भलाई चौके ना छक्का आए 2 रन भी आ गया ना, फिर दबाव बनेगा गेंदबाज के ऊपर। बहुत बढ़िया, चेसिंग कंपलसरी है जहां पर। और 2 गेंद देखिए 3 की जरूरत है। दीपू माली एक तरफ है और गेंदबाजी में देखिए बाबू है भाई, बढ़िया मुकाबला यहां से चलता हुआ। मैच एकदम कांटों का बन चुका है। राहुल सर दर्शकों की धड़कने भी बुलेट ट्रेन के जैसे। ओ छोटी गेंद थी, स्लोअर गेंद था, लेकिन ऑफ स्टंप से पार था भाई, बिन पायल से बची घुंघरू। ये लॉन्ग ऑफ के फील्डर को क्या समझ में आ गया, मुझे ये समझ में नहीं आया। हाँ गेंदबाज अपील कर रहे हैं, हाँ मैं मान सकता हूँ, ठीक है वो करीब है अंपायर के, लेकिन लॉन्ग ऑफ के फील्डर इतनी, लेकिन पैसर भरा मैच है। अंपायर्स आपल्याला नक्कीच बीमर साठीच इकडे कॉल करायचा, जो निर्णय तुमचा असेल आहे जास्त क्लोज असेल डाउटफुल अच्छा जरूर केने सर आपण चेक करायचंय।
चलिए अंपायर अगर सहमत हो चेक करने के लिए तो फिर चेक यहाँ कर सकते हैं। ये बात आकाश दादा ने जिक्र की है। अगर अंपायर सहमत नहीं तो फिर मैच को आगे बढ़ाएंगे। चलिए अंपायर शायद मुझे लग रहा है पर सहमत नहीं है, कोई बात नहीं। मापुली टीम फील्ड खोला रखी, यहाँ से फील्डिंग लगाइए। समझ सकते हैं सिचुएशन बहुत गंभीर है क्योंकि अब वाइड हो गया तो इसका मतलब 2 गेंद पर 2 की जरूरत है। देख रहे हो थोड़ा जोर से लगाना पड़ेगा। नहीं चालू ही होता है अंपायर कॉल जो होता तोच कॉल असणार आहे, हा वाईट बॉल आहे। चांगला निर्णय अंपायरचा देखील। आता मॅच मध्ये जरूर आपण बघतो मानखोली संघ ऑलवेज वेल असू शकतो। 2 चेंडू शिल्लक 2 दावे शिखर। बाबूचा या बॉल वरती एक्झिट काय होणार आहे? नहीं बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर 2 गेंद 2 की जरूरत है, मैं समझ सकता हूँ। वहीं देखिए यहाँ लॉन्ग ऑफ के फील्डर, अच्छा इनका भी सोच एग्रेसिव होना जरूरी है मैच में, लेकिन जहाँ पर बहुत स्विंग हुआ था, गेंद इतना स्विंग हुआ था एकदम बदल के गेंद कांटा बदल के बाहर की तरफ जा रही थी। और बेनिफिट फायदा राहुल सर हमेशा बैटर को रहता है। अब अंतरराष्ट्रीय में भी जाइए, आईपीएल में भी जाइए, लेकिन फिर भी देखिए हिम्मत जोड़ लीजिए भाई। यहाँ पर 2 गेंद 2 की जरूरत है। और यहाँ देखिए लेग बीपर की अपील, डायरेक्ट हिट आउट है। अब 1 गेंद 2 की जरूरत है। अब मैच में जो हम बता रहे थे राहुल सर कि एक क्वार्टर एक स्वीटर से ज्यादा गर्मी देगा ये मुकाबला। दिक्कत क्या रही, दीपू माली नॉन स्ट्राइक पर है और नए बैटर आएंगे स्ट्राइक पर है। चिंगो चिंगो क्या कहना चाहोगे राहुल सर? डीजे सुनना चाहेंगे। बाबू ऐके ना मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूसा थांबे ना। 1 चेंडू शिल्लक 2 दावेची गरज। मी मगाशी सांगितलं की बाबूसा या बॉलवरती काय होईल माहिती तर आपण एक अंदाज देखील लावल्याने मात्र या बॉलवरती जी विकेट मिळालेली आहे ती कदाचित इकडनं मापोली स्टारला महत्त्वपूर्ण ठरू शकते, कारण का 1 चेंडू आता 2 दावेची गरज आहे। इकडनं आता बॅटरचा एक्झिट जो आहे, माइंडसेट जो आहे त्याला नक्कीच कंट्रोल मध्ये ठेवला आहे। एक्झिट काय इकडनं सेन्सिबल 2 धावा धावून घ्यावी की इकडनं मोठा फटका खेळावा। आता जरूर डबल माइंडेड मैदानाच्या मध्ये असेल, कारण का ज्यावेळेस अशी सिच्युएशन असते 1 बॉल साला सिक्सरच मारायचे, मग 1 बॉल 2, 1 बॉल 1, 1 बॉल 3 ही सिचुएशन खूप गंभीर है। क्या बात है, 1 बॉल 2 की जरूरत है। ये रनआउट बहुत बड़ा हो सकता है। 10 जुलाई हम भूले नहीं आज भी भाई। 2019 10 जुलाई जब महेंद्र सिंह धोनी का रनआउट हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और हमने भी उस दिन रात का खाना छोड़ दिया था। आज देखते हैं यहाँ से कौन सा टीम है डिनर फीका पड़ जाएगा भाई। अंतिम गेंद, एक बार जोरदार तालियां भाई ये मैच के लिए। 1 गेंद 2 की जरूरत है भाई। हाई वोल्टेज ड्रामा। 1 गेंद 2 रन 1 गेंद। ओ ये चलिए कितनी बड़ी गलती है। यहाँ से 1 रन तो लिए हैं, दूसरे के लिए जाना चाहेंगे यहाँ पर, और दूसरा रन भी शायद यहाँ पर कंप्लीट होता हुआ। बीमर चेक करना चाहते हैं लेकिन शायद 2 रन कंप्लीट भी हो गया है। अब चेक करने की कोई जरूरत ही नहीं है। यहाँ से अंपायर ने पहले देखिए इशारा कर दिया था चेक किया जाएगा, और दबाव था बैटर के ऊपर। देखिए जिस बाबू ने, राहुल सर मैंने पहले ही बताया था आपको कि बुमराह के हाथ में टेनिस गेंद दीजिए और लेदर सीजन गेंद 6 पे 6 जड़ में डालना आसान नहीं है। 1 गेंद देखिए उन्हें बिगाड़ा, फुल लेन एकदम से बना। बीमर टेनिस गेंद भाई पता है, क्योंकि मैंने भी योगेश दादा बात करेंगे ना, लेदर बहुत अच्छा खेला हूँ, चाहे तो फोटो आपको दिखाता हूँ। टेनिस मेरे लिए भी कठिन रहा। आपको लगता है टेनिस आसान रहता है, सिर्फ